ओम गण गणपतये नमः। हर हर महादेव। संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनल तर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार। मित्रांनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व भारतीय बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे। तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती। मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी काहीही खर्च येत नाही व बेल आयकॉन दाबल्यामुळे तुम्हाला सर्व व्हिडिओ विना अडथळा पाहता येतात व चॅनलवरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला यूट्यूबतर्फे नोटिफिकेशन मिळते। तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची मनापासून इच्छा आहे, त्यांनी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान देणाऱ्या शेअर बाजार गणेशवाणी चॅनलला बराचसा वेळ द्यावा, म्हणजे सर्व झालेले व येणारे व्हिडिओ संपूर्ण पाहावेत किंवा ऐकावेत ही विनंती। तर मित्रांनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होता येते याची बऱ्यापैकी आपल्या देशात जागृती झाली आहे। त्यासाठी डीमॅट काढण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे। परंतु मित्रांनो, फक्त डीमॅट काढून किंवा कोणताही अभ्यास न करता कुणीतरी सांगितले म्हणून शेअर्स घेतले तर नफा होईलच याची खात्री नाही। परंतु एखाद्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करून शेअर्स खरेदी केला तर त्यातून नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते। मित्रांनो, शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी त्या शेअरच्या कंपनीचा अभ्यास केला पाहिजे हे सर्वांना पटते, परंतु अभ्यास काय करावा हे माहीत नसते। तरी आज मी तुम्हाला हाऊस होल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट म्हणजेच घरगुती वापराच्या वस्तू या सेक्टरमधील टॉपची तसेच आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटल नुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 9व्या नंबरची कंपनी असलेल्या HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीचा अभ्यास व ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही हा निष्कर्ष सांगणार आहे। तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावा किंवा ऐकावा ही विनंती। मित्रांनो, प्रत्येक कंपनीचे 6 मुद्दे स्वतंत्र वही करून लिहून घेतले तरी चालतील, कारण मी भरपूर कंपन्यांचे ॲनालिसिस आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे। तर मित्रांनो, आजची कंपनी आहे HUL। तर मित्रांनो, HUL कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी पुढीलप्रमाणे 6 गोष्टींचा अभ्यास करावा लागेल। तसेच तुम्ही कमेंटमधून सांगाल त्या कंपन्यांचे सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे। मित्रांनो, समजा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादी कंपनी आहे व ती कंपनी चांगली आहे का वाईट आहे याचा अभ्यास करायचा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीवर सुद्धा व्हिडिओ बनवेन। तर मित्रांनो, जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करावेत ही विनंती। तर मित्रांनो, HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा अभ्यास चालू करू। मित्रांनो, आज तारीख आहे 1 ऑक्टोबर 2024। तर आत्ता अभ्यास चालू करू। तर मित्रांनो, प्रथम मुद्दा म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर। मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर। मित्रांनो, हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी हाऊस होल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट म्हणजेच घरगुती वापराच्या वस्तू सेक्टरमधील टॉपची कंपनी आहे। मित्रांनो, HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत पुढीलप्रमाणे। पहिली कंपनी आहे बजाज कन्झ्युमर,
दुसरी कंपनी आहे कोलगेट, तिसरी कंपनी आहे डाबर इंडिया, चौथी कंपनी आहे मॅरिको मित्रांनो, पाचवी कंपनी आहे P&G, तसेच VIP इंडस्ट्रीज, युरेका फोर्ब्स, गोदरेज कॉन्झ्युमर, जिलेट इंडिया मित्रांनो, अशा असंख्य कंपन्या आहेत. त्या कंपनीपैकी कुठल्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नावसुद्धा तुम्ही कमेंट करा, मी त्या कंपनीचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, HUL कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत. मित्रांनो, HUL कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 2923 रुपये 75 पैसे. मित्रांनो, तिसरा मुद्दा म्हणजे त्या कंपनीच्या शेअरच्या किमतीचा 52 आठवड्यांचा म्हणजे सुमारे 13 महिन्यांचा हाय व लो, म्हणजेच त्या कंपनीचा शेअर जास्तीत जास्त म्हणजे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती रुपये झाला होता व लो म्हणजे त्या कंपनीचा शेअर्स 13 महिन्यात कमीत कमी किती किमतीवर आला होता. तर मित्रांनो, HUL कंपनीचा 52 आठवड्याचा हाय आहे 3035 रुपये व 52 आठवड्याचा लो आहे 2172 रुपये. मित्रांनो, किमतीच्या दृष्टीने असे 2 वर्षे मागे गेल्यास HUL कंपनीचा शेअर सुमारे 2723 रुपयाला मिळत होता. किमतीच्या दृष्टीने असेच 5 वर्षे मागे गेल्यास HUL कंपनीचा शेअर 1757 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, HUL कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा म्हणजेच मार्केट कॅपिटल म्हणजेच काय तर बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू म्हणजे आत्ताची किंमत गुणिले त्या शेअरची बाजारात असलेल्या शेअरची एकूण संख्या. म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स जर आत्ता विकले म्हणजे करंट व्हॅल्यूला तर त्याची किंमत किती होईल तर ती HUL कंपनीची मार्केट कॅपिटल म्हणजे आत्ताचे मार्केट कॅपिटल जर बघितले तर ते आहे 6,88,961 करोड रुपये. मित्रांनो बघा, HUL कंपनीचे मार्केट कॅपिटल किती प्रचंड आहे. मित्रांनो, HUL कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा म्हणजेच त्या कंपनीचा मागील 5 वर्षांचा नफा म्हणजेच नेट प्रॉफिट. मित्रांनो, HUL कंपनीला 2024 साली 10,286 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2023 साली तो 10,145 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली कंपनीला 8,887 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 8,000 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2020 साली 6,764 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, HUL कंपनीचा अभ्यास करताना पाहण्याचा 6वा मुद्दा म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजेच त्या कंपनीचे शेअर्स कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे, त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. मित्रांनो, HUL कंपनीचे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा म्हणजेच त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा आहे 61.9%. दुसरे मोठे शेअर होल्डर आहेत DII म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यामध्ये म्युच्युअल फंड, सरकारी कंपन्या, सरकार तसेच एकत्र गुंतवणूक करणाऱ्या म्हणजे शेअर बाजारात एकत्र गुंतवणूक करणाऱ्या संस्था त्याला म्हणतात DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा HUL कंपनीमध्ये सुमारे 14.17% आहे. पुढचा मोठा गुंतवणूकदार म्हणजे पुढचा मोठा शेअर होल्डर आहे FII
म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर त्यांचा हिस्सा HUL कंपनीत आहे सुमारे 11.87%. तर मित्रांनो, HUL कंपनीच्या 6 मुद्द्यांचा अभ्यास केल्यास निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, कंपनीचा नफा सतत वाढत आहे, त्यामुळेच कंपनीचा शेअर्स सतत नवनवीन उच्च किंमत दाखवत आहे. म्हणजेच 2 वर्षापूर्वी 2723 रुपये, 5 वर्षापूर्वी 1757 रुपयेना असलेला कंपनीचा एक शेअर्स सध्या 2923 रुपयाला मिळत आहे. निष्कर्ष क्रमांक 2, कंपनीच्या शेअर्स होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात जास्त हिस्सा प्रमोटर म्हणजेच प्रवर्तकांकडे म्हणजेच कंपनीच्या मालकांकडे सुमारे 61.9% म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, उत्तम कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा सुमारे 50%च्या पेक्षा जास्त असतो. निष्कर्ष क्रमांक 3, कोणत्याही कारणाने म्हणजेच जागतिक घडामोडीच्या कारणाने, निगेटिव्ह बातम्यांमुळे, एकूणच मार्केट खाली आल्यामुळे जेव्हा जेव्हा HUL म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा शेअर्स 52 वीक हायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा HUL कंपनीचा शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास वार्षिक अभ्यासाच्या विश्लेषणानुसार हरकत नाही. HUL कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या उत्तम आहे. मित्रांनो, HUL कंपनीच्या अभ्यासाचा व त्याच्या निष्कर्षाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असल्यास कमेंट करा व आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांशी HUL कंपनीच्या शेअरचा व्हिडिओ व्हायरल करा ही विनंती. भारत माता की जय.